नमस्कार, कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्याला साबुदाण्याची खीर बनवायची आणि ती कशी बनवायची चला आपण बघूया। 1 वाटी साबुदाणा मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातला होता। 1 इंच वरती पाणी राहील एवढं त्यामध्ये पाणी टाकलं होतं। हे बघा आपला भिजलेला 1 वाटी साबुदाणा, अर्धी वाटी साखर, थोडेसे ओल्या खोबऱ्याचे काप आणि ड्रायफ्रूट आणि विलायची, काजू बदामाचे काप घेतलेले आहेत। हे बघा साबुदाणा खूप छान असा आपला भिजला। चला मग आपण आता कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घेऊ। 2 चमचे मी तूप टाकून घेत आहे। तूप हे गाईचं तूप आहे त्यामुळे जास्त पिवळं दिसत आहे। त्यात आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे, काजू बदाम आणि किसमिस टाकलेले आहेत आणि ओल्या खोबऱ्याचे काप पण टाकलेले आहेत। ते आपल्याला आवडत असेल तर टाकायचे, पण तसेही साबुदाण्याच्या खिरीमध्ये ओल्या नारळाचे काप खूप छान लागतात। हे बघा याला आपल्याला सारखं हलवत मस्त परतून घ्यायचं। यात आपल्याला भिजलेला साबुदाणा टाकायचा आणि या साबुदाण्यालाही तुपामध्ये 2 मिनिट परतून घ्यायचं। आणि लगेच आपल्याला यामध्ये दूध टाकायचं। 1 लिटर दूध टाकलेलं आहे आणि दुधामध्ये आता आपल्याला या साबुदाण्याला चांगलं शिजू द्यायचं। यामध्ये आपण अर्ध दूध आणि अर्ध पाणी टाकलं तरीही चालेल। मी पूर्ण दूधच टाकलेलं आहे आणि 3-4 विलायचीची पावडर करून घेतली ती टाकलेली आहे। 10 ते 15 मिनिट कमी गॅसवर मस्त या खिरीला आपल्याला शिजू द्यायचं, घट्ट होईपर्यंत। साबुदाणा शिजला की नंतर त्यात आपल्याला साखर टाकायची। इथे मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे। साखर ही आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त आपण वापरू शकतो। खूप छान अशी आपली खीर आता शिजली आणि मस्त घट्ट झालेली आहे। गॅस बंद करायचा। अशी आपली साबुदाण्याची खीर तयार झालेली आहे। आपण सुद्धा या पद्धतीने साबुदाण्याची खीर तयार करून बघा आणि कशी झाली ती कमेंट करायला विसरू नका। आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।